आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. खालील शब्दापैकी अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता अरण्य म्हणजे काय असतो? अरण्य म्हणजे बघा वन, जंगल. मग या ठिकाणी अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? वन यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. प्रतिगामी या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आता प्रतिगामी म्हणजे काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रतिगामी या शब्दाचा योग्य अर्थ काय यायला पाहिजे? नवीन मतांचा पुरस्कार करणारा. नवीन मतांचा पुरस्कार करणं आपण त्यांना काय म्हणतो? प्रतिगामी म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलं. मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा कोणता काळ असेल? मी अभ्यास केला होता. बघा या वाक्यामध्ये क्रिया ठिकाणी पूर्ण आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलं. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण. बघा आमरण आपण कोणाला म्हणतो? ज्याला मरण नाही असा तो आमरण. तर आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आमरण या शब्दामध्ये अव्ययभाव समास यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? पावसाचा काही पत्ता नाही. पावसाचा काही पत्ता नाही. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता असेल? पावसाचा. पावसाचा. बघा या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलाय. चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा चाची चे. चाचीचे बघा हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला. कार्तिकेने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. बघा अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्यामधलं कोणत्या प्रकारचं या ठिकाणी या वाक्यामध्ये विशेषण आहे? कार्तिकेने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातलं विशेषण कोणतं असेल? गाणी कशी म्हटली? सुरेल म्हटली. म्हणजे सुरेल या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. संजय शाळेमध्ये आला नाही. संजय शाळेत आला नाही अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? संजय शाळेत आला नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. आकर्मक कर्तरी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला. गावदेवी. बघा या ठिकाणी शब्द आहे गावदेवी. बघा या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह करा. आता गावदेवी या शब्दाचा विग्रह कोणता येईल? गावदेवी गावातील देवी. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विग्रह असेल. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला. खालीलपैकी पुढीलपैकी कोणता शब्द ओढ या शब्दाचा अर्थ नाही? बघा या ठिकाणी शब्द दिलेला आहे ओढ. तर ओढचा बघा कोणता अर्थ होत नाही? बघा ओढ म्हणजे आकर्षण असतो. आकर्षण या ठिकाणी अर्थ आहे. ओढ म्हणजे हौस. हौस पण या ठिकाणी अर्थ आहे. ओढ म्हणजे इच्छा. इच्छा पण या ठिकाणी अर्थ आहे. ओढ या शब्दाचा कोणता अर्थ नाही? तर ध्येय या ठिकाणी अर्थ नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारला आहे. चक्षु आणि लोचन. चक्षु आणि लोचन हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. लोचन म्हणजे काय? लोचन म्हणजे डोळे. चक्षु आणि लोचन बघा हे शब्द काय असतील? डोळे या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व हे PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. राष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल? बघा देशाचे प्रथम नागरिक कोण असतात? सोपा प्रश्न आहे. देशाचे प्रथम नागरिक कोण असतात? राष्ट्रपती बघा हे देशाचे प्रथम नागरिक असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलं. घटना भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? भारतीय घटना समिती यांच्या सदस्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे.
बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 विद्यार्थी मित्रांनो बॅरिस्टर जी नाबागा यांचा समावेश करता येणार नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय पंचायत राज्याची शिफारस. पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. पण पंचायत राज्याची बघा शिफारस विद्यार्थी मित्रांनो बलवंतराय मेहता या समितीने पंचायत राज्याची शिफारस केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं. नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. सोपा प्रश्न आहे पहा. नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती. सर्वात पहिल्यांदा होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती. बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. होम रूल चळवळ बघा सर्वात पहिल्यांदा ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ज्ञानपीठ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ज्ञानपीठ हा पुरस्कार विचारलाय कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो ज्ञानपीठ हा पुरस्कार योग्य उत्तर केलं पाहिजे. साहित्य या क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. ज्ञानपीठ पुरस्कार. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेनुसार बघा सार्वभौम खालीलपैकी काय आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सार्वभौम केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय जनता, पोलीस. याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेनुसार बघा या ठिकाणी भारतीय जनता सार्वभौम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजवर विचारले खालीलपैकी कोणत्या संस्थेचं नियंत्रण असते. याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. स्टॉक एक्सचेंजवर विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रतिभूत विनिमय मंडळ यांचं या ठिकाणी नियंत्रण असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते. पाणी बघा सर्वांना माहिती आहे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोण. उदक म्हणजे बघा पाणी. उदक म्हणजे पाणी आहे. सलील म्हणजे पाणी आहे. नीर म्हणजे पाणी. तर वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय असतील. पाणी या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे. अंधकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता अंधकार अंधकार अंधकारचा विरुद्धार्थी शब्द काय पाहिजे. अंधार म्हणजे अंधकारच होला. निरागस निरागस त्या ठिकाणी होणार नाही. निरभ्र होणार नाही. अंधकार मग उरलं काय आपल्याकडे प्रकाश. अंधकारचा विरुद्धार्थी शब्द प्रकाश यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. वाईट आचरण करणारा. बघा वाईट आचरण करणारा आपण त्यांना काय म्हणतो. दुराग्रही, दुराचारी, सनातनी यापैकी नाही. वाईट आचरण करणारा म्हणजे काय असं दुराचारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला. अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा आता योग्य उत्तर केलं पाहिजे. अरुणाचल या ठिकाणी बघा शब्द आहे. अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. गायरान गायरान गायीचे रान. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मी चित्रपट पाहत असे. मी चित्रपट पाहत असे. बघा त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे. मी चित्रपट पाहत असे. बघा विद्यार्थी मित्रांनो मी चित्रपट पाहत असे हे कोणतं असेल. रीती भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मी रामूला घरी नेले. मी रामूला घरी नेले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे. रामूला. रामूला. बघा या ठिकाणी ला हा प्रत्ययला स ला नाते. सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. स्त्री, वाघीण, गाय, बालक. बघा बालक हा शब्द या ठिकाणी कोणत्याला पाहिजे. पुल्लिंग या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा भावना प्रगट करणाऱ्या. भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. भावना प्रगट करणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपण काय वापरतो. उद्गारवाचक चिन्ह वापरतो ना आपण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.
बघा आता सर्वांनी सांगायचे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यासंबंधीचा नृत्य कुचिपुडी कुचिपुडी आंध्र प्रदेश या राज्याच्या या ठिकाणी नृत्य प्रकार आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश. कथकली कथकली कुठला आहे? कथकली बघा केरळचा आहे. कथक कुठला आहे? कथक कथक उत्तर प्रदेश. भरतनाट्यम तामिळनाडू. बघा सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. क्रमांक पुढचा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय रिझर्व्ह बँक RBI भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? 1 एप्रिल सन 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारला? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया. ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय लोहाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. विषय क्रमांक पुढचा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या किती आहे? बघा या ठिकाणी एकूण संख्या विचारली विद्यार्थी मित्रांनो. मानवामध्ये गुणसूत्राच्या एकूण जोड्या किती असतात? बघा जोड्या म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो 23 असतात आणि एकूण गुणसूत्र किती असतील? 46 असतील. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरामध्ये केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. कोणत्या वर्षी केली? सन 1873 मध्ये केली. कोणत्या शहरामध्ये केली होती? पुणे या शहरामध्ये केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा राज्यामधलं ठिकाण आहे. विषय क्रमांक 8 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात? खालीलपैकी कोणते खत असतात रोपांना समतोल आहार कंपोस्ट खत. बघा कंपोस्ट खत विद्यार्थी मित्रांनो बघा रोपांना समतोल आहार पुरवण्याचं काम करतात. विषय क्रमांक 9 या ठिकाणी आनंदवन या आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो बाबा आमटे यांनी बघा आनंदवन या आश्रमाची त्यांनी स्थापनाही केलेली आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? मराठी वर्णमाला बघा सर्वांना माहीत आहे. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर असतील? 12 स्वर आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? आता मराठी व्याकरण विभक्तीचे प्रकार किती आहेत? प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन म्हणजे एकूण या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी या ठिकाणी भाववाचक नाम नाही. भाववाचक कोणतं नसेल? चांगुलपणा. भाववाचक नाम आहे वात्सल्य. भाववाचक नाम आहे गुलामगिरी. भाववाचक नाम हिमालय. हिमालय बघा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. तर प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रश्नार्थक या ठिकाणी बघा हा जो कोण त्या कोण या ठिकाणी बघा कोण बघा कोण या ठिकाणी काय असेल? प्रश्नार्थक आहे कोण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. आवृत्तीवाचक चौथा 60 सर्व दसपट. बघा दसपट या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आवृत्तीवाचक संख्या विशेषण ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा समीर निबंध लिहितो या वाक्यामधलं क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे? समीर निबंध लिहितो. बघा साधं वाक्य आहे. या वाक्यामधलं क्रियापद कसं असेल? सकर्मक आहे का? कर्मासहित. अकर्मक द्विकर्मक. सोपा प्रश्न आहे बघा. सकर्मक क्रियापद आहे कर्मासहित. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा राजवाडा या शब्दाचा विग्रह करा. राजवाडा. राजवाडा शब्दाचा विग्रह काय आला पाहिजे? राजांचा वाडा. राजवाडा राजांचा वाडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला या शब्दाचा समास कोणता असेल? समाहार वैकल्पिक इतरेतर यापैकी नाही. भाजीपाला या शब्दाचा विद्यार्थी मित्रांनो भाजीपाला कोणता असेल? समाहार द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलं? भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोग यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. योग्य उत्तर काय पाहिजे? भारतीय निवडणूक आयोग यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 324. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पंचशील करार खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाला होता? बघा सर्वांनी सांगायचे पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा पंचशील करार झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीवर विचारले दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? पृथ्वीवर बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होत असतील? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र पहा, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बिहू हा सण विचारलाय, कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? योग्य उत्तर काय पाहिजे? बिहू हा बघा, हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, लुनी ही नदी कोणत्या राज्यामधून वाहते? लुनी बघा नावाची एक नदी आहे. ही नदी विचारली कोणत्या राज्यामधून वाहते? तर याचं योग्य उत्तर बघा काय पाहिजे? लुनी ही नदी विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामधली बघा एक प्रमुख नदी आहे. कोणती नदी आहे? लूण नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक हवामान दिन. जागतिक हवामान दिन विचारले खालीलपैकी केव्हा असतो आपल्याकडे? बघा, सर्वांनी सांगायचे 21 मार्चला आपल्याकडे काय असतो? जागतिक वन दिवस. जागतिक वन दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 21 मार्चला असतो. जागतिक जल दिवस आपल्याकडे केव्हा असतो? 22 मार्चला असतो. जागतिक हवामान दिन आपल्याकडे केव्हा असतो? 23 मार्च या दिवशी असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, देशामध्ये विचारले पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणतं आहे? देशामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? तामिळनाडू बघा राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, एखाद्या संगणकामधली फाईल इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे या क्रियेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सर्वांनी सांगायचं आहे. बघा, त्यांना आपण काय म्हणतो? डाउनलोडिंग असे म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? सूर्यग्रहण खालीलपैकी केव्हा होते? सूर्यग्रहण बघा केव्हा होते? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सूर्यग्रहण पहा नेहमी अमावस्येला होत असते. बघा, सर्वांनी सांगायचं आहे. सूर्यग्रहण बघा खालीलपैकी केव्हा होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 यायला पाहिजे. जेव्हा चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो तेव्हा या ठिकाणी सूर्यग्रहण होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? आता मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र कोणी काढले? बघा, सर्वांनी सांगायचे मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं? दर्पण. बघा, सर्वांनी लक्षात ठेवायचे मराठी भाषेमधलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र कोणतं होतं? दर्पण. कोणी काढले होते? बाळशास्त्री जांभेकरांनी काढले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा, आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं? सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्याशी संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा, सर्वांचं आलं का? कलम 25 ते 28 मध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28 मध्ये आहे. कलम 29 ते 30 विद्यार्थी मित्रांनो सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. कार्निवल हा सण कुठे साजरा असतो? बिहू हा सण कुठे असतो? पोंगल हा सण कुठे असतो? ओणम हा सण कुठे असतो? बघा, सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. या ठिकाणी काय विचारले? कार्निवल हा सण बघा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा करतात. बिहू हा सण आसाम राज्यामध्ये असतो. बघा, विषय क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलाय? प्राचीन कालखंडाचा कालावधी कितव्या शतकापर्यंत होता? आता प्राचीन कालखंड विचारलाय. प्राचीन कालखंडाचा कालावधी किती शतकापर्यंत होता? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? प्राचीन कालखंडाचा कालावधी बघा 8व्या शतकापर्यंत होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 25 बघा, या ठिकाणी काय विचारलंय? बौद्ध धर्माची तिसरी धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बौद्ध धर्माची विद्यार्थी मित्रांनो विचारले तिसरी धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? बौद्ध धर्माची बघा तिसरी धर्म परिषद विद्यार्थी मित्रांनो पाटलीपुत्र या ठिकाणी भरली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठे आहे? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो? वसुंधरा म्हणजे काय? पृथ्वी. जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो? सर्वांनी सांगायचे 22 एप्रिल. बघा, या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? स्वतंत्र मतदारसंघ यांची मागणी केली होती. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीचा आकार खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आकार आहे? पृथ्वी बघा, पृथ्वीचा बघा जो काही आकार आहे तो आकार पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आकार आहे? बघा, पृथ्वीचा आकार या ठिकाणी जिओइड या प्रकारचा या ठिकाणी आकार आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे? जिओइड या प्रकारचा आकार आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचे, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता असेल? विजयंता. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय बनावटीचा या ठिकाणी पहिला रणगाडा आहे. विषय क्रमांक पुढचा, ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णन यांचा बघा समावेश इतिहासाच्या खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये होतो? बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ग्रंथ, नाटके, काव्य, प्रवास वर्णन बघा हे काय यायला पाहिजे? लिखित साधने. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जैन धर्मीयांचे बघा 24वे तीर्थकार खालीलपैकी कोण होते? जैन धर्मीयांचे 24वे तीर्थकार कोण होते? बघा सर्वांनी सांगायचे, महावीर जैन हे जैन धर्मीयांचे बघा 24वे तीर्थकार होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची विचारली पहिली अणुभट्टी कोणती आहे? आर्यभट्ट. आर्यभट्ट आहे का? आर्यभट्ट बघा हा भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह होता. या ठिकाणी काय विचारले? पहिली अणुभट्टी विचारली. भारताची पहिली अणुभट्टी कोणती असेल? अप्सरा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनंत लक्ष्मण कान्हेरे. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या बघा कोणत्या कलेक्टरचा वध केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या बघा जॅक्सन बघा नाशिकचा कलेक्टर होता, यांचा बघा त्यांनी वध केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाबू गेनू हे सत्याग्रही कोणत्या ठिकाणी शहीद झाले? बाबू गेनू हे सत्याग्रही कोणत्या ठिकाणी शहीद झाले? तर याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? मुंबई. बघा या ठिकाणी बाबू गेनू हे सत्याग्रही मुंबई या ठिकाणी शहीद झाले. विषय क्रमांक पुढचा काय विचारला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा आत्ताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, सुबोध रत्नाकर. सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे, सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? सावित्रीबाई फुले बघा यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, काकोरी कट. काकोरी कटास बघा काकोरी कट होता. काकोरी कट यांच्याशी संबंधीचं बघा वर्ष खालीलपैकी कोणतं आहे? काकोरी कट. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? काकोरी कट बघा यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं होतं? सन 1925. काकोरी कट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कागद बनवण्यासाठी विचारले खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर होतो? कागद बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा बांबूचा प्रामुख्याने उपयोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणता आहे? महाराष्ट्राच्या बघा विधिमंडळामधलं विचारले कायम सभागृह कोणता असेल? कायम सभागृह विधान परिषद. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी बघा कोणत्या पिकाचा प्रकार इतरापेक्षा वेगळा आहे? इतरापेक्षा वेगळा आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर बघा सांगायचा प्रयत्न करा. सर्वांनी बघा या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा कोणत्या ठिकाणी पिकाचा प्रकार वेगळा आहे ते. विषय क्रमांक पुढचा, तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण असतील? महात्मा ज्योतिबा फुले. तृतीय रत्न या नाटकाचे लेखक आहे महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. विषय क्रमांक पुढचा, मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? मुघल साम्राज्य. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मुघल साम्राज्य बघा यांचे संस्थापक कोण होते? बाबर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? भारताने आपला पहिला अणुस्फोट कुठे केला? पोखरण. पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता. कोणत्या वर्षी केला होता? सन 1974 मध्ये भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता. विषय क्रमांक पुढचा, माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण
बघा राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा ऑप्शन क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं आहे, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, विषुववृत्तीय आरोही या प्रकारचा पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कान्हा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं कान्हा हे अभयारण्य बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन, रोम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे PDF पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.